तालुक्यातील मानिवली गावात राहणाऱ्या रोहित गवळी या 16 वर्षीय युवकास नेरळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये 20 फेब्रुवारी रोजी उपचारासाठी दाखल केले। त्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर रोहितच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी हलगर्जी व चुकीची शस्त्रक्रिया केली म्हणून रायगड हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली होती व नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। पण अद्याप पोलिसांनी कोणावरही कारवाई न केल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मृत रोहित गवळी याच्या परिवाराची भेट घेतली व नेरळ पोलीस ठाण्यात भेट दिली व अद्याप का कारवाई झाली नाही असा जाब विचारला आणि जर 8 दिवसात रायगड हॉस्पिटल व संबंधित डॉक्टर्सवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली नाही तर 8 दिवसांनी गवळी कुटुंबासह पोलीस ठाण्यासमोर कारवाई होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिलाय। पोस्टमॉर्टमचा अंतिम अहवाल आला आहे। जो हॉस्पिटलचे डॉक्टर, हॉस्पिटलचे मालक या सगळ्यांचा स्वार्थीपणा, बेजबाबदारपणा, ऑपरेशनची गरज नसताना ऑपरेशन करणं, ज्यासाठी लागणारे क्वालिफाईड एनेस्थेटिस्ट नसताना करणं, त्यामुळे 16 वर्षाचा रोहित गवळीचा मृत्यू झाला। आता पोलिसांनी ते 2 ज्युनियर डॉक्टर, 2 सिनियर सर्जन आणि त्याचबरोबर मालकांना ताबडतोब अटक करायची, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे पोलिसांची जबाबदारी आहे। आज गवळी परिवारासह मी ते आलेलो आहे। एका आठवड्यात पोलिसांनी या 5 लोकांवर गुन्हे दाखल करावे। एका आठवड्याने पुन्हा मी इथे येणार आणि गवळी परिवारासह जोपर्यंत कारवाई होत नाही इथेच बसून राहणार।